हरे कृष्ण. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, अध्याय 13. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 15व्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचत आहोत. पुढे सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, श्रील जीव गोस्वामी आपल्या भगवत संदर्भ अनुच्छेद 22 मध्ये लिहितात, यत आत्मको भगवान्स तद आत्मिका व्यक्ती किम आत्मको भगवान ज्ञानात्मक ऐश्वर्यात्मक. अर्थात भगवंत ज्यापासून बनलेत ते भगवंतांपासून अभिन्न आहे. भगवंत कशापासून बनलेत? भगवंत ज्ञानात्मक, ऐश्वर्यात्मक आणि शक्त्यात्मक आहेत. म्हणजे भगवंतांचे स्वरूप ज्ञानमय आहे. भगवंत षड ऐश्वर्यपूर्ण आहेत. भगवंतांच्या स्वरूपातच सर्व शक्ती आहेत. तर वैष्णव आचार्य समजवतात की भगवंत असे शक्तिशाली आहेत वगैरे. तर वैष्णव आचार्य म्हणतात की आपण आपल्या शरीराचा, आपल्या विषयीचा विचार करूया. आपलं शरीर ज्ञानमय आहे का? नाही. आपलं शरीर आहे ते कायम राहणार आहे का? नाही. जर आपल्या शरीरावरचं हे जे आवरण आहे, कातडी आहे, ती बाहेर काढली, सरकवली, कधी बघा जखमा होतात तर आतलं सगळं दिसायला लागतं, ते फार सुंदर असतं का? नाही. आपल्यातल्या शक्तीबद्दल विचार केला आपण तर आपण इतके शक्तिमान आहोत का की आपण जेवता जेवता आपली भाजी संपली, टोपात सुद्धा बनवलेली भाजी नाहीये, तर आपल्या शरीरातून आपण एखादी भाजी उत्पन्न करू आणि पोळी बरोबर खाऊ शकू, असं आहे का? नाही. तर अशा प्रकारे भगवंत शक्तिशाली आहेत आणि आपण जीव आहोत तर त्यांचे छोटेसे अंश आहोत. आपण कधीच भगवंत बनू शकत नाहीयेत, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे वाचते आहे. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, बुद्धी मनो अंग प्रत्यंगवत्ताम भगवतो लक्षयामहे बुद्धिमान मनोवान अंग प्रत्यंगवान. याचा अर्थ आहे, भगवंत बुद्धी, मन, अंग, प्रत्यंग यांनी युक्त आहेत असे आम्ही लक्षित करतो. त्यांच्याकडे बुद्धी, मन, अंग, प्रत्यंग आहे. हे सगळं दिव्य आहे, आध्यात्मिक आहे. तर अशा रीतीने श्रील बलदेव विद्याभूषण भगवंतांविषयी विविध शास्त्रांमध्ये दिलेले सगळे संदर्भ दाखले देत आहेत. पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की दुसऱ्या ओळीत जो सर्वभूत शब्द आहे, तर सर्वभूत म्हणजे भगवंत हे सर्व तत्वांचे धारक आहेत, परंतु ते असक्तम आहेत. ते कुणाशीही आसक्त नाहीत, ते स्पर्श सुद्धा करत नाहीत. असे हे भगवंत केवळ इच्छा करतात आणि त्यांच्या इच्छेनुसार ते सगळ्यांना धारण करतात. जसं आपण 7व्या अध्यायातला 8वा श्लोक बघतो, रसो अहम अप्सु कौंतेय. भगवंत म्हणतात, पाण्यामधील रस मी आहे. याविषयी समजवलं जातं की भगवंत त्या रसाला पाण्यात धारण करतात. अशा प्रकारे भगवंतांनी सर्व तत्व धारण केलेली आहेत. भगवंत केवळ संकल्प करतात, इच्छा करतात आणि त्या सगळ्या तत्वांना धारण करतात. त्यासाठी भगवंतांना त्या तत्वांना स्पर्श करायला लागत नाही. जसं पाण्यामधली चव भगवंत आहेत, अग्नीमधलं तेज भगवंत आहेत. अशा रीतीने श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात, निर्गुण भगवंत हे भौतिक गुणरहित आहेत. साक्षी चेता केवलो
निर्गुणश्च, ते साक्षी आहेत, चेतना आहेत आणि भौतिक गुणरहित आहेत. हा श्वेताक्षर उपनिषदातला 6.11 श्लोक आहे. तर वैष्णव आचार्य समजवतात की आपण CCTV कॅमेरा वगैरे बघतो, तर कॅमेरा हा साक्षी असतो. कॅमेऱ्यामध्ये सगळं टिपलं जातं, समोर काही घडतं आहे ते, पण कॅमेऱ्यामध्ये चेतना नसते. समोर काही घडलंय तर त्याचा अनुभव हा कॅमेरा करू शकत नाही. पुढचा शब्द आहे गुणभोक्तृ. तर ह्याविषयी श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भौतिक गुण भगवंतांना स्पर्श करू शकत नाहीत, पण भगवंत हे सर्व गुण संपन्न आहेत, 6 ऐश्वर्यांनी युक्त आहेत. असे भगवंत आहेत, ते नियामक आहेत, भोक्ता आहेत. तर भगवंत नियामक आहेत म्हणजे काय, तर भगवंत आपल्या आंतरिक आध्यात्मिक शक्तीमध्ये आनंद घेतात. ते भौतिक शक्ती जी आहे तिचा भोग घेत नाहीत. भगवंत तृप्त आहेत, भगवंत नियामक आहेत, पण भौतिक शक्तीमध्ये भगवंत कधीच रमण करत नाहीत. त्यांना या भौतिक शक्तीचा भोग घेण्याची आवश्यकताच नाही. तर असे हे विविध गुण भगवंतांचे आपण या 15व्या श्लोकात पाहिले आहेत. श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे. आज आपण विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.